नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे एम एच अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलवर. 20 जानेवारीपासून मुंबई लोहमार्ग तसेच इतरही काही जिल्ह्यांचे मैदानी चाचणीला सुरुवात होते. त्यासाठी 5 ते 6 जानेवारीपासून हॉल तिकीट यायला सुरुवात होईल अशी एक बातमी समजली आहे. पण ती कन्फर्म बातमी आपल्याला माहिती पडल्याशिवाय आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवणार नाही आहोत. ठीक आहे, माहिती मिळाली कन्फर्म एकदम तर की आपण लगेच त्याच्यावरती व्हिडिओ बनवून टाकू. ठीक आहे, त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पोहोचून जाईल. आपल्यासमोर आहे परभणी जिल्हा. लगेच बघूयात जिल्ह्याची माहिती. आपल्या जिल्ह्याला किती फॉर्म आलेले आहेत ते आपण लगेच बघणार आहोत. तिथे मित्रांनो, आपल्यासमोर आहे लोकमत पेपरमधील एक कात्रण. त्याच्यामध्ये त्यांनी क्लिअर लिहिले आहे, पोलीस भरतीच्या 97 जागांसाठी 10,779 उमेदवारांचे अर्ज आलेले आहेत. पोलीस शिपाईसाठी किती आलेत? पुरुषांसाठी आलेत 5,736 अर्ज. तसेच महिलांसाठी 978 अर्ज हे पोलीस शिपाईसाठी आले आहेत. चालक पोलीस शिपाईचे आपल्याला बघायचे आहेत. आपण बघूया सविस्तर न्यूज काय आहे ते. परभणी जिल्हा पोलीस दलातील 97 जागांसाठी होणाऱ्या भरती प्रक्रियेत अर्ज सादरीकरणाच्या अखेरपर्यंत एकूण 10,779 अर्ज प्राप्त झाले आहेत. यामुळे आता भावी पोलीस उमेदवारांचे लक्ष भरती प्रक्रियेच्या पुढील टप्प्याकडे लागले. ठीक आहे, आपण महत्त्वाचं बघूयात काय ते. 2024-25 मधील रिक्त पदांसाठीची ही भरती प्रक्रिया सुरू झाली असून यासाठी उमेदवारांचे अर्ज ऑनलाईन. ठीक आहे, पुढे बघूयात. अशा 2 पदांकरता ही भरती जिल्ह्यात होणार आहे. यामध्ये पोलीस शिपाई पदाची किती 86 पदे होती, तर चालक पोलीस शिपाईची 11 पदे आहेत. अशी टोटल 97 पदांसाठी ही भरती होणार आहे आणि त्यासाठी 10,779 उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. पोलीस शिपाईसाठी आलेले अर्ज आहेत 5,736 मगाशी बघितले पुरुषांसाठी, आणि महिलांसाठी आलेत 978. तर चालक पोलीस शिपाई पदासाठी पुरुषांचे अर्ज आलेत 3,873, तर महिलांसाठी अर्ज आलेत 252. ठीक आहे, हे टोटल 10,779 अर्ज हे परभणी जिल्ह्यासाठी आलेले आहेत. परभणी जिल्ह्यातील 97 पदांसाठी ही भरती होणार आहे. इतरही काही जिल्ह्यांची आपल्यासमोर जशी माहिती येईल त्याप्रमाणे आपण त्याची चॅनलवरती आपल्या अपलोड करणार आहोत माहिती लगेचच अर्जांची. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत त्याची नोटिफिकेशन पोहोचवली जाईल. ठीक आहे, या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद मित्रांनो.